काय 21 सेकंदात सगळ्यात आधी तू उत्तर दिलेस भरत, त्यामुळे नशिबाचा कौल आजमायची संधी तुला मिळते आता. विदूषक गेलेला आहे. 3 पर्याय आहेत, +10 -10 आणि खेचा 10. ठीक आहे, ही 3 पानं ठेवलीत मी इथे. यातलं कुठलं पान? मधलं पान. का तू मध्ये उभा आहेस म्हणून? त्या दोघांच्या बाजू, ते दोघे जण बाजूला उभे आहेत म्हणून? असं सहज एक मधला माणूस वाचवू शकेल असं मला वाटते उगाच मला मधल्याला. ठीक आहे, आता तू सांग नशिबावर कितपत विश्वास आहे? एक 10-15% अंकुश म्हणाल, बाकी सगळं प्रयत्नांवर आहेच. आता बघूया. आणि तुझ्या नशिबाचा कौल आहे खेचा 10. माझे 20 आहेत. तू माझे घे, माझे घे, त्याची कमी करू. नाही घेऊ द्या, असं काय नाही. मी अंकुश कडनं मित्र आहे, अगदी जवळचा मित्र आहे. प्रेमाने खेचतोय, कुठे वाईट वाटून घेऊ. नाही, त्याची कमी होऊ नये म्हणून आपण करूया. खेच अंकुशचे 10. ठीक आहे, तुझ्या खात्यात 10% जमा झालेले आहेत. अभिनंदन. आणि या प्रश्नाबरोबर अंकुशच्या खात्यात आहेत 50% आणि सिद्धू तुझ्या खात्यात आहेत 20%. आणि सिद्धू तुझं हे उत्तर आधीच चुकलेलं आहे, त्यामुळे तुला शिक्षा द्यायचा अधिकार. ते पण विसरलो यार. हा, असं कसं विसरू देईन मी तुला? त्यात विसरलो. अंकुश आणि भरत, सिद्धूला शिक्षा द्या तुम्ही. शिक्षा फरमावा. जे तुला वाटतंय उत्स्फूर्तपणे की मी आता इथे सगळ्या जमल्या लोकांना पटकन काही हसवून दाखवेल. फ्युरी ठप्पा पण मध्ये अरे प्रॉब्लेम आहे जागेचा. जागेचा प्रॉब्लेम आहे. इथे डायरेक्ट अँकरिंग सुरू होतं इथे. ठीक आहे, आता आम्ही एक फिल्म केली क्षणभर विश्रांती, भरत सर होतो, मी होतो. बरं, तर आम्ही तिथे बसल्या बसल्या असे गाणे आता इम्प्रोवाइज करत होतो, म्हणजे गाणीच इम्प्रोवाइज करायचं होतं. प्रत्येक व्यक्तीवर आम्ही गाणी करत होतो. म्हणजे तर संजय जाधव नावाचे कॅमेरामन आहेत, तुम्हाला माहिती असतील, मराठीतले खूप चांगले कॅमेरामॅन आहेत ते, आणि ते दिग्दर्शनही करतात. तर ते तिथे कॅमेरामॅन होते आणि ते पण असे खूप आपला एक प्रेक्षक मिळतो ना लगेच, त्यामुळे लगेच सुरू होतं. तर त्यांच्यासाठी मी एक गाणं केलं की कॅमेरामन संजय जाधव कॅमेरामन, झूम आणि लेन्स लावून घेतो सीन पटकन. कॅमेरामन छोड़ दे फोकस की दूरी, ऐसी क्या है मजबूरी, क्लोज तो मेरा लेने दे, 4 किलो इधर से मारो, 2 फोकस इधर से मारो, बेबी टिल्ट अप करने दे. आणि मग आपण तर एकत्र खबरदार मध्ये काम केलेलं आहे. अंकुश आणि सिद्धू आपल्यासारख्या स्टार्स बरोबर काम करायची संधी अजून मला मिळालेली नाहीये. तुला आवडती कोणी अशी ऍक्ट्रेस आहे का मराठीत? मराठीत आता नाव घेतली तर मग पुढे प्रॉब्लेम होईल मला. ज्यांच्यावर मला परत काम करायचे. पण त्यातल्या त्यात मी जिच्या बरोबर काम केलं नाही ती मला आवडणार असेल तर मुक्ता बर्वे. म्हणजे जाम इच्छा की तिच्यावर काम करायचंय. तुझी कोण ऍक्ट्रेस फेवरेट आहे? स्मिता पाटील. आताची सध्याची? आतापर्यंत ज्यांच्यावर कामं केली त्या एक खूप वर्सटाईल आहेत प्रत्येक जण. त्यातली आत्ता रिसेंटली काम केलं म्हणजे आपण म्हणतो ज्याचा प्रभाव राहतो काही दिवस. एखादी फिल्म बघतो ते आपल्याला त्याचा प्रभाव राहतो ना एक 7-8 दिवस. तसं मी सोनाली कुलकर्णी बरोबर काम केलं, नंतर अमृता खानविलकर बरोबर काम केलं. तर या आत्ताच रिसेंटली केल्यामुळे माझ्यावर त्यांचा प्रभाव आहे, कारण खूप छान काम करणाऱ्या मुली आहेत त्या. आणि सिद्धू? मला मराठीत माझे फेवरेट ऍक्ट्रेस म्हणाल तर मला रंजनाजी खूप आवडायच्या. आत्ता मराठी सिनेमात चांगले चांगले ऍक्ट्रेस आहेत, म्हणजे नटी म्हणायच्या तर. पण म्हणजे मला पहिली माझी जी हिरोईन आहे, माझ्या आयुष्यातली पहिली हिरोईन, ती मला नेहमीच म्हणजे आयुष्यभर लक्षात राहील. ती म्हणजे किशोरी आंबिये. त्या माझ्या हिरोईन होत्या पहिल्या माझा नवरा तुझी बायको मध्ये. त्याच्या अगोदर मी काम करत होतो. माझ्या अपोजिट एखादी ऍक्ट्रेस असणं हे त्या सिनेमात होतं. आणि मी त्याविषयी खूप एक्साइट होतो की किशोरीताईंना बोललो, किशोरीताई तुम्ही माझ्या पहिल्या हिरोईन जात. ठीक आहे, आपण बघूया आपला 6वा प्रश्न काय असणार आहे. बरं, त्याआधी
नाही नाही त्या आधी ऐका, काही त्याआधी जर तुम्ही असं हिरोईनचं विचारताय, तुम्ही सांगा तुम्हाला कोण आवडता ऍक्टर, तुमचा कोण आहे? तुमचा आवडता ऍक्टर? माझा आवडता ऍक्टर जो अजून रंगभूमीवर किंवा सिनेमात यायचंय, त्याचं पदार्पण व्हायचंय, पण घरी असताना मला खूप छान ऍक्टिंग करून दाखवतो तो माझा मुलगा. अरे क्या बात. याचं काम मी पाहिलेलं आहे आणि तुमचा मुलगा आहे म्हणून तुम्ही म्हणताय किंवा आम्ही ते मानतो असं नाहीये. केदारने एक नाटक बसलो होतं राज्य नाट्य स्पर्धेला, हो. त्याने अप्रतिम काम केलं होतं. आम्ही तेव्हा पण म्हटलं होतं की सॉलिड चार्ज आहे, म्हणजे सॉलिड तो पटपट पिकअप करणार आहे. त्याबद्दल तुम्ही म्हणता तसं आमच्याकडनं कर. ऑल द बेस्ट. शुभेच्छा. आता जे काम करतात त्यांच्यातला फेवरेट कोण आहे? आता जे काम करतात त्यातला फेवरेट कोण आहे? कोण आहे? अशोक मामा, अशोक सराफ. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 6वा प्रश्न. छपरी पलंगाचं वग हे वगनाट्य कोणत्या नावाने अधिक ओळखलं जातं? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 विच्छा माझी पुरी करा, पर्याय क्रमांक 2 मी लाडाची मैना तुमची, पर्याय क्रमांक 3 गाढवाचे लग्न, पर्याय क्रमांक 4 कथा अकलेच्या कांद्याची. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. आणि काय काय म्हणणी आहेत तुमची? इच्छा माझी पुरी करा. तुझं? हो, विच्छा करा पुरी. आणि या प्रश्नाचं जर तुम्ही चुकीचं उत्तर दिलं असतं तर मी येऊन मारलं असतं तुम्हाला. करिअर सोडू आम्ही गप घरी बसू. नाही, पण हे काय आता मीच मारलं आपल्या नसतं, अख्ख्या महाराष्ट्राने मारलं असतं तुम्हाला. अर्थात तिघांची उत्तर बरोबर आहे, तुम्हाला शिक्षा आहे, त्यामुळे क्या बात. पॉइंट आहे. क्या बात आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विच्छा माझी पुरी करा. समर्पक उत्तर आहे विच्छा आमच्या तिघांची पुरी करा. अरे काय करू आता? या तरी तुम्ही. सर, मुलीचं केलं होतं तुम्ही, छोट्या मुलीचं केलं. हा बरोबर. पॅडी बरोबर केलं. पॅडी बरोबर केलेलं. येस येस. गंगूबाई मॅट्रिक नावाचं नाटक होतं माझं. त्याच्यातलं एक मी शाळेत ऍडमिशन मी छोटीशी आहे, म्हणजे खरंच वाटते मी तशी नाटकामध्ये. स्कूल युनिफॉर्म घालून 2 असे बो बांधून, आणि गुरुजी प्रश्न विचारतात. मी तुम्हाला भारत मातावर निबंध लिहून आणायला सांगितला होता, कुणीकडून आणलाय? त्याच्यावर मी सांगते मी आणलंय गुरुजी, मी आणलंय, असं मी त्यांना सांगते. त्याच्यावर गुरुजी म्हणतात म्हणून दाखव, चल पाठ केलायस म्हणून दाखव. तर मग मी तो निबंध म्हणते जो आहे तो नमस्कार. भारत माता हे मुंबई मधल्या लालबाग मधलं एक थिएटर आहे. ते मराठी सिनेमाचे आधारस्तंभ होते. नाही हाय असेल कदाचित बहुतेक. प्लीज बस ना आता. अरे वा वा वा. थँक्यू. अरे नको यार. एवढं फक्त सांगतो मी, असं खरं आम्ही त्यांना असं सांगू नये, खरं तर त्या वर्सटल आहेतच, पण एक गंमत म्हणून तो एक नमुना पाहायला मिळाला, कारण मी बऱ्याच महिन्यांपूर्वी पाहिला होता. जवळनं पाहायचा योग आला, हेच आमचं भाग्य. बस. थँक्यू. आता यापुढे आपला 7वा प्रश्न असणार आहे. त्या 7व्या प्रश्नाकडे जाण्याआधी मला जर तुम्ही नवीन काय काय करताय, काय प्रोजेक्ट वगैरे काय सांगा. अंकुश? आत्ता नुकतीच रिलीज झालेली फिल्म आहे गैर. सतीश राजवाडेने डिरेक्ट केली ही फिल्म. स्टाईलाइज अशी एक फिल्म आहे ही. सस्पेन्स थ्रिलर. आपण म्हणतो ना की मराठी फिल्म कधी कधी म्हटलं जातं की हिंदीच्या तोडीची नाही होत आहे किंवा हॉलिवूड सारखी होत नाहीये. तर या फिल्ममध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मिळतील. आणि नवीन काय अजून? नवीन आता मी आणि भरतने एका फिल्ममध्ये काम केलं ज्याचं नाव रिंगा रिंगा आहे. रिंगा 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 ही संजय जाधव यांनी डिरेक्ट केली फिल्म. बर.
सातपुते त्याचे प्रोड्युसर आहेत. एक वेगळ्या स्टाईलची फिल्म आहे. संजय जाधवने चेकमेट केली, त्याच्यानंतर ही एक वेगळी फिल्म आली आणि चेकमेटपेक्षाही वर असावी असं मला वाटतं. मी जी बघितली आता फिल्म ती साधारण डिसेंबरमध्ये आता येईल फिल्म ती. आता भरत टाइमपास करतोय, म्हणजे इथे नाही म्हणत आहे मी. जसं आता म्हणालात तुम्ही तसं टाइमपास नावाचं एक नवीन नाटक करतोय. एकतर सही रे सही नाटक ज्या पद्धतीने चालतंय, मी अजूनही त्याचे प्रयोग करतोय. चालू आहे. म्हणजे असं नाही की पूर्ण रंगभूमी सोडून चित्रपटात गेलो होतो, तर बरोबर. चित्रपट शूटिंग सांभाळत मी नाटकाचे प्रयोग करत होतो. मधल्या काही 2 वर्षात मी एक चांगलं नाटक शोधत होतो. मुळात काही नाटकं माझ्यासमोर आली होती, नाही असं नाही, पण माझं असं प्रामाणिक म्हणणं होतं की सही रे सही सारखंच जर दुसरं नाटक केलं तर मग जरा घोळ होईल. जर सही रे सहीने ऑलरेडी एवढं दिलंय चांगलं, तर टाइमपास नावाचं नाटक माझ्याकडे आलं. शफात खान लेखक आहे आणि आपला प्रियदर्शन जाधव त्याने डिरेक्ट केलंय. ते एक वेगळ्या धाटणीचा हा प्रयोग आहे. म्हणजे लोकांची एक पद्धत आहे की टाइमपास म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचा टाइमपास आहे. लोक कशाही पद्धतीने टाइमपास करू शकतात. पण एक अशी फॅमिली आहे की ज्यांना कोणी नाहीये, दोघं नवरा बायको आहेत आणि तो त्यांच्या पद्धतीने वेळ कसा काढायचा. बर. त्यांचा दुश्मन आहे तो कंटाळा, आणि कंटाळा न येता ती वेळ कशी निभावायची वेळ घालवायचा. आणि वेळ घालवायचा कसा, तर त्यावर आधारलेला टाइमपास. तर मी आणि सुप्रियाताईनं तुम्ही ओळखताच. सुप्रिया पिळगावकर, जसं मगाशी मुक्ता बर्वेंचं मी नाव घेतलं, तसं त्या बाईबरोबर काम करायची माझी भरपूर इच्छा होती. आणि आता तो योग आला आणि तो चान्स माहेरगाव कलाकार सोडणार नाहीच. तर आम्ही दोघंच फक्त स्टेजवर आहोत. सिनेमा वगैरे काही? सिनेमा जसा अंकुश म्हणाला तसं संजय जाधवचे त्याची एक फिल्म करतोय आम्ही. आणि नंतर क्षणभर विश्रांती नावाची एक फिल्म आहे, सचित पाटीलने डिरेक्ट केली आहे, ती एक फिल्म आहे. आता ह्या वर्षात 3-4 चांगले वेगळे चित्रपट, वेगळ्या धाटणीचे आणि एक वेगळा रोल असलेले चित्रपट लोकांसमोर नक्कीच येतील. सिद्धू? माझं नाटक तर सुरू आहे त्याचे, जागो मोहन प्यारे. त्याचे 500 प्रयोग झालेत आणि त्याचे आणखीन प्रयोग करायचे. कारण त्या नाटकाने मला रंगभूमीवर म्हणजे एक सगळ्याच प्रमुख भूमिका असणारं माझं पहिलं नाटक ते. आणि त्यात ज्या पद्धतीने ते उभं राहिलं, लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आज त्याचे 500 प्रयोग होतात. राहुल भंडारे आणि आमची सगळी टीम. त्यामुळे ते नाटक करतोय, सगळे शूटिंग सांभाळून. आणि सिनेमे आहेत, क्षणभर विश्रांती केला आहे. त्यानंतर 2 खूप महत्त्वाच्या फिल्म आहेत. एक तर इरादा पक्का जे केदार शिंदेने केले, आणि हुप्पा हुईया ज्याचे डिरेक्टर आहेत अनिल सुर्वे. या 2 फिल्म म्हणजे सगळ्याच फिल्म वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीचं काम मला करायला मिळतंय. फक्त हिरो किंवा असं नाही, तर वेगवेगळे कॅरेक्टर्स करायला मिळत आहेत. गजेंद्रची एक फिल्म, हा, सिक्सर नावाची एक फिल्म केली आहे. आता एक कार्यकर्ता नावाची एक फिल्म केली आहे. जरा वेगवेगळ्या विषयां म्हणजे जसं अंकुश दादा म्हणाला की वेगळ्या स्टाईलचे फिल्म देतात, वेगवेगळ्या विषयांची कमर्शियल फिल्म देतात. आणि माझ्याकडे एक नट म्हणून काही वेगळ्या पद्धतीची कामं येतात, तर ती प्रेफरेबल ती करतोय. असं वाटतं की लोकांचं वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन करेन त्या फिल्म. आणि नाटक जागो मोहन प्यारे तर चालूच आहे. तुम्हाला तिघांनाही तुमच्या चालू असलेल्या आणि येणाऱ्या प्रोजेक्टसाठी माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. हा आता 7वा प्रश्न आहे. पुन्हा एकदा नशिबाचा कौल, वेगवान तोच नशीबवान. आणि हा आहे तुमच्यासाठीचा 7वा प्रश्न. मी तुला प्रपोज करणार. मला हा, अंकुश हा, तू अंकुश सारखं वागायचंस. ये प्रश्न नीट विचार. अच्छा बर. हा, Style आहे, अच्छा स्टाईल आहे का अंकुशची? मला तुमचं काम खूप आवडतं. थँक्स. प्लीज भरत. आणि याबरोबर भरत तू जॅकपॉट घेऊन त्या दोघांची बरोबरी केलेली आहे. सिद्धू 40 आणि टेन्शन